Hello friends, today we are going to discuss sampling and non-sampling errors. So in the case of sample survey or census survey, various types of errors are observed or occurred. Scientist Dimick in 1944 considers the 13 factors which are affecting on surveys, and that are, first one is variability in response. सायंटिस्ट डेमी हा जो आहे त्यांनी 1944 साली 13 फॅक्टर्स जे सर्वे सेन्सस सर्वे असेल किंवा सॅम्पल सर्वेमध्ये असेल त्यामधील एरर्स जे आहेत ते एरर्स हे बायसच्या रूपाने डिपिक्ट केलेले आहे किंवा जे सांगितलेले आहे ते पहिल्यांदा आपण पाहूया. तर यामध्ये पहिला जो एरर आहे तो म्हणजे व्हेरिएबिलिटी इन रिस्पॉन्स. रिस्पॉन्स आपण ज्यावेळी आपण सॅम्पल सर्वे किंवा सेन्सस सर्वे करण्यासाठी जातो त्यावेळी एखाद्या व्यक्तीकडून आपण जी काही माहिती कलेक्ट करतो ती माहिती ती व्यक्ती जी आहे ती व्यक्ती त्या व्यक्तीने जी दिलेली माहिती जी आहे ती माहिती खरी आणि ॲक्युरेट असेलच असे काही नसते. म्हणजे फॉर एक्झाम्पल परत पुन्हा ज्यावेळी आपण त्याच व्यक्तीकडे दुसऱ्या व्यक्ती जर पाठवला आणि त्याने जर ती व्यक्तीने वेगळीच माहिती त्याला त्याच प्रश्नाची वेगळीच माहिती जर दिली तर त्यावेळी असा एरर येऊ शकतो की व्हेरिएबिलिटी इन रिस्पॉन्सेस. फॉर एक्झाम्पल किंवा एखाद्या व्यक्तीला गव्हर्नमेंट पॉलिसीविषयी आपण जर माहिती विचारली आणि तीच माहिती जर परत पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला विचारली तर दुसरा व्यक्ती गव्हर्नमेंट पॉलिसीज संदर्भात वेगळी माहिती देऊ शकतो. यामधील जी रिस्पॉन्स टू रिस्पॉन्स वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला माहिती मिळणार आहे त्याला आपण काय म्हणतो व्हेरिएबिलिटी इन रिस्पॉन्स. हा एक एरर येऊ शकतो. किंवा कॉन्स्टंट एकच माहिती आपल्याला कदाचित मिळू शकणार नाही, यासाठी आपल्याला काय म्हणतो आपण व्हेरिएबिलिटी इन रिस्पॉन्स. सेकंड जो एरर आहे तो म्हणजे डिफरन्स बिटवीन डिफरंट काइंड्स ऑफ डिग्रीज ऑफ कॅनव्हासेस. म्हणजेच आपण जी माहिती कलेक्ट करण्याची जी साधने आहेत ती म्हणजे ईमेल असेल, टेलिफोन असेल, टेलिग्राफ असेल, फेस टू फेस माहिती असेल किंवा डायरेक्ट इंटरव्ह्यू जे असतील त्यालाच आपण फेस टू फेस म्हणतो, इंटेन्सिव्ह वर्सेस एक्सटेन्सिव्ह इंटरव्ह्यूज जे असतील, लॉंग अँड शॉर्ट शेड्यूल्स असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण माहिती कलेक्ट करतो आणि यामधून काही एरर्स जे येत असतील तर ते यामध्ये कन्सिडर केले जातात. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो बायस अँड व्हेरिएशन अरायझिंग फ्रॉम द इंटरव्ह्यूज. इंटरव्ह्यूमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन जे आहेत ते ऑब्झर्व जे आपल्याला होत आहेत त्याला आपण त्या प्रकारचे एरर सुद्धा आपल्याला आढळून येते की इंटरव्ह्यूमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारल्यानंतर, क्रॉस व्हॅलिडेशन केल्यानंतर किंवा वेगवेगळ्या व्यक्तींना प्रश्न विचारल्यानंतर आणि क्रॉस व्हॅलिडेशन केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची माहिती वेगवेगळी माहिती मिळू शकते आणि ती वेगवेगळी माहिती म्हणजे आपण एक प्रकारचा एरर कन्सिडर करू शकतो. त्याच पद्धतीने जो इंटरव्ह्यूअर आहे किंवा जो रिस्पोंडंट आहे त्याची उत्तरे देण्याची पद्धत किंवा इंटरव्ह्यूअरची प्रश्न विचारण्याची पद्धत जी आहे त्या पद्धतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे एरर्स असू शकतात. नेक्स्ट जे आहे इम्परफेक्शन इन डिझाईन ऑफ क्वेश्चनेअर अँड टॅब्युलेशन प्लॅन्स. ज्यावेळी आपल्याला क्वेश्चनेअर फॉर्मॅटिंग किंवा क्वेश्चनेअर डिझाईन प्रश्नावलीची निर्मिती करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असताना त्यामध्ये जर चुकीची प्रश्नावली आपण जर तयार केली तर त्या पद्धतीमध्ये तेथे सुद्धा आपल्याला मिसलिडिंग इन्फॉर्मेशन किंवा जी चुकीची माहिती जी आहे ती मिळू शकते. सो त्या पद्धतीमध्ये सुद्धा ते आपल्याला एरर म्हणून आपण कन्सिडर केले जातात आणि त्यामध्ये परत पुन्हा लॅक ऑफ क्लॅरिटी असेल, क्वेश्चन्स डिलीट किंवा ओमिट केले असतील किंवा इमोशनली टोन्ड वर्ड असतील, सो विचारण्याची पद्धत जी आहे ती वेगळी असेल किंवा फेलिंग टू परसिव्ह व्हॉट टॅब्युलेशन वुड यू बी मोस्ट सिग्निफिकंट किंवा आपल्याला जी माहिती जी हवी असते ती एक्झॅक्ट कदाचित वेगळीच माहिती मिळू शकते किंवा जी पाहिजे असेल ती माहिती मिळणार नाही किंवा एनकरेजिंग नॉन रिस्पॉन्स किंवा एखादा व्यक्ती आपल्याला रिस्पॉन्स द्यायला तयारच होत नसेल तर अशा वेळी किंवा पर्सनल एखादा प्रश्न एखादा असेल, वैयक्तिक माहिती जर असेल तर ती एखाद्या वेळेस मिळू शकणार नाही. त्यावेळी आपल्याला
क्वेश्चनरी डिझाईन जे आहे ते खूप सावधगिरीने आपल्याला केलं पाहिजे आणि खूप काळजी घेऊन केलं पाहिजे. त्यानंतरचा जो एरर आहे, चेंजेस दॅट टेक प्लेस इन द युनिवर्स बिफोर टॅब्युलेशन आर अवेलेबल. म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल युनिवर्स म्हणजे वर्ल्डमध्ये काही आपण प्रश्नावली तयार करण्याच्या अगोदर घटकांची माहिती जी असते ती घटकांची माहिती आपण घेत असताना प्रश्नावली तयार केल्यानंतर किंवा ॲक्च्युअल सर्वे करायला गेल्यानंतर आपल्याला वेगळीच माहिती किंवा वेगळेच थोडे चेंजेस आढळून आलेले असतात आणि त्या पद्धतीनं आपल्याला ती प्रश्नावली तयार केली गेली पाहिजे. फॉर एक्झाम्पल 2019मध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं आहे आणि कोरोना व्हायरस येण्या अगोदर आपण जर फेस टू फेस इंटरव्ह्यू घ्यायचं प्लॅन करत असो किंवा अगदी कोणत्या तरी भागामध्ये जाऊन आपण फील्ड सर्वे करण्याचा प्लॅन करत असो तर ते आपल्याला शक्य झालेलं नाही, कारण कोरोना व्हायरसनं पूर्णपणे संपूर्ण जग जे आहे ते लॉकडाऊन केलेलं आहे. सो आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे चेंजेस जे आहेत ते कन्सिडर केले पाहिजेत आणि ते चेंजेसनुसार जे काही एरर्स येतात ते सुद्धा एरर्स आपण लक्षात घेतले पाहिजेत. त्यानंतर बायस अरायझिंग फ्रॉम नॉन रिस्पॉन्स. या अगोदर पण मी इथे सांगितलेलं आहे की नॉन रिस्पॉन्स इन्करेजिंग असेल किंवा एखादा व्यक्ती आपल्याला आपल्या क्वेश्चन जे आहे त्या क्वेश्चन्सना व्यवस्थित रिस्पॉन्सच करत नसेल, देतच नसेल तर त्यावेळी सुद्धा आपल्याला एरर्स येऊ शकतात. सो लेट रिपोर्ट्स असतील किंवा बायस अरायझिंग फ्रॉम अनरिप्रेझेंटेटिव्ह सिलेक्शन ऑफ डेट ऑफ सर्वे, वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्वे करण्याची जी पद्धत असेल, जी सर्वे करण्याची जे आपण डेट्स कन्सिडर केले असतील त्या चुकीच्या असू शकतात किंवा एखाद्या ऑफिस वर्कमध्ये आपण सर्वे करू शकत नाही. त्यांचं रिस्पोंडंटचे सुद्धा जे काही वर्क आहे ते आपण कन्सिडर केलं पाहिजे. त्यानुसार त्यांना ज्यावेळी टाईम असेल त्याच वेळी आपल्याला ते हे घेतले पाहिजेत, सर्वे केले पाहिजे. त्यानंतर अनरिप्रेझेंटेटिव्ह सिलेक्शन ऑफ रिस्पोंडंट्स म्हणजे आपल्याला जी काही माहिती हवी आहे, जिथून माहिती हवी आहे तेथून माहिती न घेता दुसरीकडेच कुठेतरी दुसऱ्याच भागातील माहिती जर घेतली तर ते सुद्धा आपल्याला एरर्स म्हणून कन्सिडर करू शकतो आपण. सॅम्पलिंग एरर्स जे आहेत, सॅम्पलिंग एरर्स म्हणजेच आपल्याला ज्यावेळी सॅम्पलवरून एखादे पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक्स इस्टिमेट करत असतो त्यावेळी आपल्याला जे काही एरर्स ऑब्झर्व होतात त्याला आपण सॅम्पलिंग एरर्स म्हणतो. प्रोसेसिंग एरर्समध्ये कोडिंग असेल, एडिटिंग असेल, कॅल्क्युलेशन किंवा फिल्टरेशन ऑफ डेटामध्ये किंवा कन्सोलिडेशन असेल, यामध्ये जे एरर जे येतात ते प्रोसेसिंग एरर कन्सिडर केले जातात. एरर्स इन इंटरप्रिटेशनमध्ये स्किल्ड पर्सन जर नसेल किंवा चुकीच्या पद्धतीचे जर आपण टूल्स वापरले किंवा कर्व फिटिंग केले तर वेगवेगळ्या पद्धतीचे असे एरर्स आपल्याला मिळू शकतात. हे डिमिगने 13 फॅक्टर्स की जे सॅम्पल सर्वे किंवा सेन्सस सर्वेवर अफेक्ट करतात ते येथे सांगितलेले आहेत. आता आपण एक्झॅक्टली सॅम्पलिंग एरर म्हणजे काय आणि नॉन सॅम्पलिंग एरर म्हणजे काय ते बघूया. सॅम्पलिंग एरर म्हणजे या अगोदर पण मी सांगितलेलं आहे की सॅम्पलिंग एरर म्हणजे काय की ज्यावेळी आपण होल पॉप्युलेशन सेन्सस सर्वे न करता आपल्याला सबसेट किंवा त्याचा ग्रुप किंवा सॅम्पलवरून काही कॅरेक्टरिस्टिक्स इस्टिमेट करतो आपण आणि ती कॅरेक्टरिस्टिक्स इस्टिमेट केलेली कॅरेक्टरिस्टिक जी असणार आहे ती ॲक्च्युअल जे काही पॉप्युलेशनची कॅरेक्टरिस्टिक असेल त्याच्यापेक्षा वेगळी असणार आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या 100 व्यक्तींचे एक आपण पॉप्युलेशन कन्सिडर केलं किंवा 100 स्टुडंटचा क्लास कन्सिडर केला आणि त्यातून 10 स्टुडंटचेच आपण मार्क्स कन्सिडर केले तर ते 10 स्टुडंटचे ॲग्रिगेट मार्क्स हे 100 स्टुडंटच्या ॲग्रिगेट मार्क्सपेक्षा कसे असणार आहेत, थोडेसे का असेना ते डिफरंट असणार आहेत. आणि हा जो या दोन्हीमधला जो डिफरन्स असेल त्याला आपण काय म्हणतो, सॅम्पलिंग एरर. सिन्स द सॅम्पल डज नॉट इन्क्लूड ऑल मेंबर्स ऑफ द पॉप्युलेशन, यामध्ये आपण आताच म्हणलेलं आहे की 100 स्टुडंटचा जर आपण पॉप्युलेशन कन्सिडर केलं आणि 10 स्टुडंट्स रँडमली सिलेक्टेड करून सॅम्पल साईज कलेक्ट केली तर सॅम्पल साईज कलेक्ट करत असताना किंवा पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक्स आपण इस्टिमेट करत असताना आपण सॅम्पल कॅरेक्टरिस्टिक्स इस्टिमेट करतो आणि तो पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक आहे असं सांगणार आहोत
किंवा अप्रॉक्सिमेटली इक्वल असं सांगणार आहोत, कारण तो एक्झॅक्टली इक्वल नसणार. सो सिन्स द सॅम्पल डज नॉट इन्क्लूड ऑल मेंबर्स इन द पॉप्युलेशन, म्हणजे 10 विद्यार्थी असणार आहेत, 100 विद्यार्थी सॅम्पलमध्ये नसणार आहेत. सो स्टॅटिस्टिक्स on the sample such as means quartiles generally differ from the characteristics of the entire population which are known as parameters. म्हणजे हे जे मीन्स, क्वार्टाइल्स, व्हेरियन्स जे आहेत ते सॅम्पलवरून जे आपण काढणार आहोत आणि ते पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक्स आहे असं सांगणार आहोत, किंवा पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक्सची इक्वली अप्रॉक्सिमेटली इक्वल असणार आहेत असं सांगणार आहोत, नियरली इक्वल आहे असं सांगणार आहोत. आणि त्या कॅरेक्टरिस्टिक्सलाच आपण काय म्हणतो, पॅरामीटर्स म्हणतो. So for example, one measures the height of 1000 individuals from a country of 1 million. म्हणजे जे इथं मी 100 स्टुडंटचं उदाहरण घेतलेलं, तिथे इथे उदाहरण हे हाईट ऑफ 1000 इंडिव्हिज्युअल्स, 1000 व्यक्तींची हाईट आपण कन्सिडर केलेली आहे आउट ऑफ कंट्री ऑफ 1 मिलियन पर्सन्स. ॲव्हरेज हाईट ऑफ 1000 इज टिपिकली नॉट द सेम ॲज ॲव्हरेज हाईट ऑफ ऑल 1 मिलियन पीपल. म्हणजेच 1000 व्यक्तींची उंची, सरासरी उंची ही 1 मिलियन व्यक्तींच्या सरासरी उंचीपेक्षा थोडीशी डिफरंट असू शकते, आणि त्यामधील जो एरर आहे त्याला आपण काय म्हणतो, सॅम्पलिंग एरर. सिन्स सॅम्पलिंग is typically done to determine the characteristics of whole population, the difference between sample and population values is considered as error, sampling error. An exact measurement of sampling error is generally not feasible since the true population values are unknown. आणि 1 मिलियन जे पीपल आहे, हे 1 मिलियन पीपल म्हणजे पॉप्युलेशन कन्सिडर केलेलं आहे, आणि त्यांची प्रत्येकाची हाईट कन्सिडर करणे किंवा मेजरमेंट करणे हे आपल्याला शक्य नाही आहे. म्हणून आपण सॅम्पल कन्सिडर करणार आहोत, आणि सॅम्पल कन्सिडर केल्यानंतर जो काही सॅम्पल कॅरेक्टरिस्टिक्स आणि पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक्स यामधील फरक असेल त्याला आपण सॅम्पलिंग एरर म्हणतो. आता सॅम्पलिंग एरर जे आहे तो डिक्रीज कधी होतो, ज्यावेळी सेन्सस मेथड आपण ज्यावेळी करणार, म्हणजे पॉप्युलेशनच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण कन्सिडर करणार, ज्या फिजिकल ऑब्झर्वेशन पॉप्युलेशनची ज्यावेळी कन्सिडर करणार त्यावेळी ते एक्झॅक्टलीच असणार. पण आपण सॅम्पल ज्यावेळी कन्सिडर करतो त्यावेळी सॅम्पल म्हणजे एक थोडासा पार्ट असणार आहे पॉप्युलेशन मधील, आणि पॉप्युलेशन मधील पार्ट जो आहे तो जसा पार्ट आपण वाढवत जाऊ, म्हणजे सॅम्पल साईज जी आहे ती सॅम्पल साईज जशी वाढवत जाऊ तसे आपल्याला सॅम्पलिंग एरर जो आहे तो कमी कमी लक्षात येईल. हा ग्राफ पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की सॅम्पल साईज जशी वाढत जाईल तसा हा सॅम्पलिंग एरर जो आहे तो काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे जसं लास्टला सेन्सस सर्वे जेव्हा आपण करणार त्यावेळी सॅम्पलिंग एरर तुमचा काय असणार आहे, 0 असणार आहे. If the sample size n is equal to capital N, म्हणजे population size, we expect that sampling error will be 0. In most cases, this is not possible. Consequently, that the researcher must to do is to minimize sampling process error. आणि एक संशोधक आपल्याला काय करायचं आहे की सॅम्पलिंग एरर जो आहे तो मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करणार आहे. तो मिनिमाइज कसा, म्हणजे रिड्यूस कसा करणार, तर जी सॅम्पल साईज आहे ती काय करणार, तो वाढवणार, किंवा काय करणार आहे, दिस कॅन बी अचीव्ड बाय प्रॉपर अँड अनबायस्ड प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग अँड बाय युझिंग अ लार्ज सॅम्पल साईज. प्रॉपर अनबायस्ड आणि प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगची पद्धत जी वापरून आपण सॅम्पलिंग एरर कमी करू शकतो, किंवा लार्ज सॅम्पल साईज वापरून कमी करू शकतो. नंतरचा जो एरर आहे तो नॉन सॅम्पलिंग एरर आहे. नॉन सॅम्पलिंग एरर म्हणजेच काय की जर डेटा कलेक्शनमध्ये किंवा अनस्किल्ड वर्कर्स जे आहेत, किंवा नॉन रिस्पॉन्स एरर जे आहेत, किंवा एखाद्या वेळेस ॲक्युरसी जी आहे किंवा जर आपण ॲक्युरेटली डिफाईन्ड किंवा इनॲक्युरेटली डिफाईन्ड पॉप्युलेशन किंवा रिस्पोंडंट टार्गेट पॉप्युलेशन जे असेल, हे जे आहे ते ह्या पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे जे एरर्स आहेत ते एरर्स हे नॉन सॅम्पलिंग एररमध्ये येतात. तर ते बघूया आपण. इन स्टॅटिस्टिक्स नॉन सॅम्पलिंग एरर इज कॅच ऑल टर्म्स ऑफ द डेव्हिएशन्स ऑफ एस्टिमेट्स फ्रॉम देअर ट्रू व्हॅल्यूज दॅट आर नॉट अ फंक्शन ऑफ सॅम्पल चोजन, including various systematic error and random errors that are not due to sampling. म्हणजे सॅम्पलिंग म्हणजे काय की सॅम्पल आणि पॉप्युलेशन यामध्ये सॅम्पल कॅरेक्टरिस्टिक्स आणि पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक्स यामधील जो डिफरन्स आहे त्याला सॅम्पलिंग एरर म्हणतो, आणि या व्यतिरिक्त जे काही दुसरे एरर आहेत त्याला नॉन सॅम्पलिंग एरर म्हणायचं आपल्याला. सो नॉन सॅम्पलिंग एरर्स आर मच हार्डर टू क्वांटिफाय दॅन सॅम्पलिंग एरर्स.
म्हणजे हे जे एरर्स जे आहेत हे एरर्स आपल्याला क्वांटिफाय करता येत नाहीत किंवा त्यांना रिड्यूस करायचं जर असेल तर आपल्याला फुल्ली प्रिपेअर्ड असावं लागतं, तरच आपल्याला ते होतं. तर ते रिड्यूस कसे करायचे ते नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण पाहायचे आहे. सो नॉन सॅम्पलिंग एरर्स इन सर्वे एस्टिमेट्स कॅन अराइज फ्रॉम कव्हरेज एरर, रिस्पॉन्स एरर आणि सुडो ओपिनियन्स. ह्या वेगवेगळ्या पद्धतीचे एरर्स जे आहेत आणि ओपिनियन्स ते आपण नॉन सॅम्पलिंग एररमध्ये येतात. सो सच एज कव्हरेज एरर म्हणजे काय, सच एज फेल्युअर्स टू ॲक्युरेटली रिप्रेझेंट ऑल पॉप्युलेशन युनिट्स इन द सॅम्पल और इनएबिलिटी टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट ऑल सॅम्पल केसेस. याचाच अर्थ काय की जर टार्गेट पॉप्युलेशन जे आहे ते रिप्रेझेंट करण्यास आपल्याला आपण जर कुठेतरी चुकत असेल किंवा मिसलीड होत असेल त्यावेळी जे काही एरर्स कन्सिडर होतात त्यावेळी त्याला कव्हरेज एरर किंवा नॉन सॅम्पलिंग एरर म्हणतात. रिस्पॉन्स एरर म्हणजेच काय, एखादा रिस्पॉन्डंट काय करतो की आपल्याला चुकीची माहिती देतो, चुकीचा क्वेश्चन जो आहे तो त्याला समजत नाही किंवा जी इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती जो आहे तो त्याची भाषा किंवा टोन जी आहे ती वेगळी असू शकते आणि त्यामध्ये तो वेगळे आन्सर देऊ शकतो. सो अशा पद्धतीची किंवा कोडिंगची जे असतील किंवा एडिटिंगचे असतील, क्लासिक फिल्टरेशन, डेटा फिल्टरेशनचे जे एरर असतील, अशा पद्धतीचे जे काही एरर्स असतील ते नॉन सॅम्पलिंग एररमध्ये येतात. सो सुडो ओपिनियन म्हणजेच काय, सुडो ओपिनियन गिवन बाय रिस्पोंडंट वेन दे हॅव नो ओपिनियन. म्हणजे एखाद्या क्वेश्चनची माहितीच आपल्या एखाद्या व्यक्तीला माहीतच नसेल आणि त्याला जर उत्तरच द्यायचं नसेल तर त्यावेळी जे आहे ते सुडो ओपिनियन म्हणू शकतो आपण. Other errors of collection, non-response processing, imputation of values or missing or inconsistent data are considered as non-sampling error. म्हणजे याच्या अगोदर सुद्धा एखादी व्हॅल्यू मिसिंग व्हॅल्यू आहे ती आपल्याला काय करायची आहे, इस्टिमेट करायची आहे, तर ती इम्प्युटेशन टेक्निक म्हणतो त्याला आपण. ते जे काही एरर्स जे आहेत त्याच्याशी रिलेटेड एरर्स म्हणजे आपल्याला काय म्हणतो आपण कन्सिडर करणार आहोत नॉन सॅम्पलिंग एरर. पण नॉन सॅम्पलिंग एरर हे येतात कुठून ते पाहायचं आपल्याला. नॉन सॅम्पलिंग एरर हे डेटा स्पेसिफिकेशन being inaccurate and inconsistent. इनॲक्युरेट आणि इनकन्सिस्टंट डेटा स्पेसिफिकेशन मधून नॉन सॅम्पलिंग एरर येऊ शकतात किंवा ओमिशन ऑर डुप्लिकेशन ऑफ युनिट्स, किंवा एखादा युनिट किंवा एखादा क्वेश्चन किंवा एखादा डेटा पॉईंट हा डिलीट झाला किंवा डुप्लिकेट झाला, परत पुन्हा तोच आला, तर त्यावेळी सुद्धा आपण नॉन सॅम्पलिंग एरर कन्सिडर करतो. इनॲक्युरेट, इनअप्रोप्रिएट मेथड ऑफ इंटरव्ह्यू, ऑब्झर्वेशन ऑर मेजरमेंट. चुकीच्या पद्धतीची इंटरव्ह्यू पद्धती, मुलाखत घेण्याची पद्धत, चुकीच्या पद्धतीचे मेजरमेंट किंवा चुकीच्या पद्धतीची पाहणी जी आहे ती आपल्या नॉन सॅम्पलिंग एररमध्ये येते. लॅक ऑफ ट्रेन्ड अँड एक्सपिरियन्स इन्व्हेस्टिगेटर्स. संशोधक जे आहेत किंवा जी माहिती घेणारे व्यक्ती जे आहेत त्यांना स्किलफुल नसतील त्या आणि योग्यरित्या ट्रेन नसतील किंवा त्यांना त्या कामाचा जर अनुभव नसेल तर त्यावेळी नॉन सॅम्पलिंग एरर मुख्यत्वे करून येतात. रिकॉल अँड अदर टाईप ऑफ एरर्स. सो लॅक ऑफ ॲडॅक्वेट इन्स्पेक्शन अँड सुपरविजन ऑफ वर्क. जे काही काम दिलेलं आहे त्याच्याविषयी माहितीच जर त्या इन्व्हेस्टिगेटरला नसेल किंवा समोरच्या रिस्पॉन्डंट जो आहे, मुलाखत घेणारा आणि देणारा या दोघांनाही नसेल तर त्यावेळी सुद्धा आपल्याला मिसलिडिंग ऑब्झर्वेशन्स मिळू शकतात. सो स्क्रुटनी असेल, डेटा प्रोसेसिंग, फिल्टरेशन, कोडिंग, व्हेरिफिकेशन, टॅब्युलेशन, प्रिंटिंग, प्रेझेंटिंग ऑफ टॅब्युलेटेड रिझल्ट आणि इंटरप्रिटेशन जे असेल ते सर्व काही एरर्स याच्याशी रिलेटेड आहे ते नॉन सॅम्पलिंग एरर आहे. सो यूज ऑफ डिफेक्टिव्ह फ्रेम्स, फॉल्टी सिलेक्शन ऑफ सॅम्पलिंग युनिट्स, हे सुद्धा सॅम्पलिंग फ्रेम किंवा फॉल्टी सिलेक्शन ऑफ सॅम्पल युनिट जे आहे ते सुद्धा सॅम्पलिंग एररमध्ये येतात. आता हा सॅम्पलिंग एरर जे आहे ते रिड्यूस कसे करायचे, आता या अगोदर सुद्धा जे काही प्रिव्हियस स्लाइडमध्ये आपण बघितलेलं आहे, लॅक ऑफ ट्रेंड्स अँड एक्सपिरियन्स इन्व्हेस्टिगेटर, तिथे आपल्याला काय करावं लागेल की ट्रेन्ड आणि स्किलफुल इन्व्हेस्टिगेटर, एक्सपिरियन्स्ड इन्व्हेस्टिगेटर आपल्याला द्यावं लागेल. डेटा प्रोसेसिंग किंवा कोडिंग हे व्यवस्थित काळजी घेऊन आणि स्किलफुल पर्सनने ते त्याच्याशी रिलेटेड जे स्किल्स जे आहेत
ते अक्वायर करून आपण ते फिल्ट्रेशन किंवा डेटा कोडिंग वगैरे केलं पाहिजे, किंवा इंटरप्रिटेशन जे आहे ते इंटरप्रिटेशन सुद्धा हे अगदी व्यवस्थितरित्या केलं पाहिजे. सो सम कॉमन प्रोसिजर ऑफ कंट्रोलिंग सम नॉन सॅम्पलिंग एरर्स आर ॲज अंडर. सो फर्स्ट वन, प्रोव्हाइडिंग डिटेल्ड गाईडलाईन्स फॉर डेटा कलेक्शन अँड डेटा प्रोसेसिंग. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंग, डेटाचे संकलन आणि विश्लेषण जे आहे हे व्यवस्थित अगदी त्याच्या गाईडलाईन्स तयार केल्या पाहिजेत, आणि त्या रिसर्च किंवा इन्व्हेस्टिगेटर असेल किंवा इंटरव्ह्यूअर असेल त्यांना सर्वांना त्या माहिती असाव्या. इम्पार्टिंग प्रॉपर ट्रेनिंग टू द फील्ड वर्कर्स अँड डेटा प्रोसेसिंग पर्सोनेल. हे जे आहे स्किल्ड वर्कर, स्किल्ड आणि ट्रेंड वर्कर जे आहेत ते आपल्याला डेटा कलेक्शनसाठी पाठवावे लागतील. इंट्रोड्युसिंग कन्सिस्टन्सी चेक्स. आता कन्सिस्टन्सी चेक म्हणजेच काय की क्वेश्चनरी डिझाईन केल्यानंतर आपल्याला ती चेक केली पाहिजे, जज केली पाहिजे, पायलट सर्वे घेतला पाहिजे, ते चेक केलं पाहिजे, आलेली आन्सर्स जे आहेत ते चेक केले पाहिजेत, आलेले रिझल्ट्स आपले ॲक्युरेट येतात का किंवा त्याच्याशी स्टडीशी रिलेटेड येतात का ते चेक केलं पाहिजे. सॅम्पल साईज चेक केली पाहिजे, सॅम्पल साईज प्रॉपर आहे का ते चेक केलं पाहिजे, सॅम्पल आलेले सॅम्पलिंग फ्रेमवरून सॅम्पल चेक केलं पाहिजे की ते अप्रोप्रिएट किंवा ते पुरेसं आहे का, सफिशियंट आहे का ते चेक केलं पाहिजे. कॅरिंग आउट पोस्ट सेन्सस अँड पोस्ट सर्वे चेक. पोस्ट सेन्सस, पोस्ट सर्वे चेक केले पाहिजे, जेणेकरून जी तयार केलेली माहिती जी आहे ती माहिती अगदी जुन्या जी आपली सर्वे केलेला आहे, सेन्सस किंवा सर्वे केलेला आहे त्याच्याशी मिळती जुळती आहे का ते चेक केलं पाहिजे. कारण रिस्पॉन्स एरर येऊ शकतात वेगवेगळ्या पद्धतीचे, म्हणजेच काय रिस्पॉन्स व्हेरिएबिलिटी आपण कन्सिडर करून ते रिस्पॉन्स व्हेरिएबिलिटी जी आहे ती लो असली पाहिजे. आणि त्यानंतर परफॉर्मिंग एक्सटर्नल रेकॉर्ड, आणि ते जे काही रेकॉर्ड आपण केलेलं आहे ते रेकॉर्डसुद्धा आपल्याला चेक केलं पाहिजे. सो ह्या जे काय आहेत ते रिडक्शन ऑफ सॅम्पलिंग एरर्समध्ये आपण कन्सिडर केलेले आहेत. आणि सॅम्पलिंग आणि नॉन सॅम्पलिंग एरर हे यामध्ये तुम्हाला समजलं असेल मी अशी आशा करतो. आणि येथे माझे जे लेक्चर आहे ते स्टॉप करतो.